रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये आज आपण एका जबरदस्त अभिनेत्रीला भेटणार आहोत, जिने आतापर्यंत तमिळ, कन्नड, मराठी, हिंदी फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. आज आपण संवाद साधणार आहोत श्रुती मराठे यांच्यासोबत. च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हाय, थँक्यू. आतापर्यंत तमिळ, कन्नड, हिंदी, मराठी अशा फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. तर बेसिक काही फरक जाणवतात या फिल्म्स मध्ये, त्या कल्चर मध्ये? येस, डेफिनेटली. मला वाटतं स्टोरी वाईज मराठी इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. तसंच मी आता एक तेलुगू फिल्म पण करते, पण त्याचं ग्रँडर खूप मोठं आहे. सो जेव्हा मोठ्या फिल्म्स आपण करतो, त्यांचं प्रोडक्शन लेवल, त्यांचं शूटिंगची पद्धत जरा थोडी वेगळी असते. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला काम करताना प्रत्येक भाषेमध्ये मजा येते. म्हणजे ते मराठी असू दे, हिंदी असू दे किंवा साऊथ असू दे. कुठल्या शूटिंगचा माहोल तुम्ही जास्त एन्जॉय करता? खरं सांगायचं तर मी मराठीमध्ये तो माहोल खूप एन्जॉय करते, कारण एकतर सगळे मराठी असतात, आपण एकमेकांची मराठीत बोलू शकतो, आपले संवाद मराठीत होतात, सगळ्याच गोष्टी आपल्या त्या भाषेमध्ये असल्यामुळे मी जास्त एन्जॉय करते. पण तेलुगूमध्ये थोडा भाषेचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे मला पर्सनली तेलुगू, तमिळ खूप फ्लुएंटली येत नाही. मी बेसिकच आता शिकतेय. तर तिथे कुठे ना कुठेतरी कम्युनिकेशन मध्ये थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात. पण ते खूप प्रोफेशनल आहेत. म्हणजे एवढं असून सुद्धा मला असं कधी जाणवलं नाही की बाबा तुला येतच नाही तेलुगू आणि तुझ्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होत आहेत, रिटेक्स होत आहेत, हे होत आहेत, असं कधीच मला जाणवलं नाही. सो दे आर व्हेरी वॉर्म अँड व्हेरी वेलकम. च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये आपल्या गप्पा सुरू आहेत. जर श्रुती मराठे अभिनेत्री नसत्या तर नेमकं कुठल्या प्रोफेशन मध्ये असल्या असत्या, काय करत असत्या? खरं सांगायचं तर मी याचा कधी विचारच केला नाही, कारण मी करिअर 10वीत असताना सुरू केलं. तर ज्या नॉर्मली त्या वयात आपण करिअर काय करायचं ह्याचा जेव्हा विचार चालू असतो, खूप कन्फ्युजन असतं, तेव्हा मी ऑलरेडी क्लिअर माझ्या डोक्यात होतं की मला ऍक्टिंग करायची. तो मग जर ऍक्टर नसते झाले तर मी काय झाले असते तर विचार नाही केला गेला, कारण सुदैवाने टचवूड मला तशी कामं मिळत गेली आणि ऑलवेज बीन बिझी जेव्हापासून मी हे काम सुरू केलेलं आहे. तो माहिती नाही, पण क्रिएटिव्ह फील्ड मध्येच काहीतरी, इफ नॉट अन ऍक्टर कदाचित डान्सर झाले असते किंवा अजून काहीतरी. बर. पण असं असतं ना की प्रत्येक जण स्वतःबद्दल अनालिसिस करत असतो. स्वतःबद्दलचे प्लस पॉईंट आपल्याला माहिती असतात, काही मायनस पॉईंट आहेत, ते बदलले तर चांगलं होईल आणखीन असंही वाटत असतं. सो काय प्लस पॉईंट सांगता येतील श्रुती मराठेंचे, काय गोष्टी बदलल्या तर बरं होईल असं वाटतं? प्लस पॉईंट म्हणजे मी खूप ऑब्झर्वंट आहे. म्हणजे खूप सगळ्या गोष्टी, ते ऍक्टिंगच्या दृष्टीने असू दे किंवा लाईफच्या दृष्टीने असू दे, मी खूप ऑब्झर्व करत असते आणि ऑब्झर्वेशन मधनं खूप शिकत असते. मग ते माझ्याबद्दल असू दे किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल असू दे किंवा आपल्या आजूबाजूचा जे परिसर आहे त्याच्याबद्दल असू दे. तर मी खूप ऑब्झर्वंट आहे आणि त्यातनं मी खूप शिकते. एखादी गोष्ट जी मला आवडत नाही आणि आय हॅव बीन वर्किंग ऑन इट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, की मी आळशी आहे. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सिच्युएशन अशी वरपर्यंत येत नाही की आता काहीच ऑप्शन नाही आणि हे करावंच लागणार आहे, तेव्हा मी ते जाऊन करते. मग ते जिम बद्दल असू दे, तब्येतीबद्दल असू दे किंवा इतर गोष्टींबद्दल असू दे. तो थोडा आळशीपणा आहे माझ्यामध्ये, जो मला घालवायला आवडेल. इंजिनियर असे कपल्स असतात, डॉक्टर असे कपल असतात, पण ऍक्टर ऍक्ट्रेस असे कपल फार कमी आहेत. सो एकाच फील्ड मध्ये असल्याचा फायदा होतो की तोटा? माझ्यासाठी तो फायदाच आहे, कारण एक ऍक्टरचं आयुष्य इतकं अनप्रिडिक्टेबल असतं ना, किंवा कामाची पद्धत किंवा वर्किंग शेड्यूल्स इतके विचित्र असतात ना, की एखादा ऍक्टर त्याला समजू शकतो. म्हणजे जे IT जॉब्स करतात किंवा 9 to 5 जॉब्स करतात, त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यांना कदाचित हे थोडं समजायला थोडं अवघड जात असतं. पण एखादा ऍक्टर असतो तेव्हा कळतं की आपण डे नाईट शूट करतोय म्हणजे काय करतो, किंवा प्रमोशनसाठी, शूटिंगसाठी जेव्हा आपण शहरातनं बाहेर जातो अनेक दिवस, तेव्हा ते काय असतं. किंवा एवढंच नाही तर जर 6 महिने काम सुद्धा नसेल तर ते काय असतं हे काय ऍक्टरला कळतं. सो आय थिंक इट्स अ बोन फॉर मी, इट्स अ प्लस पॉईंट फॉर मी की माझा पार्टनर पण ऍक्टर आहे. पण हा जमाना जो आहे हा सोशल मीडियाचा आहे, रील्सचा जमाना आहे असं म्हटलं जातं. तर या सगळ्या गोष्टींकडे श्रुती मराठे कशा पद्धतीनं पाहतात? रील्स, सोशल मीडिया एंटरटेनमेंटसाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तमच आहे, पण त्याला पण एक मला असं पर्सनली वाटतं की
कुठेतरी आपण पण एक मर्यादा ठेवली पाहिजे की आपण नेमकं सोशल मीडियावर काय टाकतोय, कशाबद्दल बोलतोय. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर मला असं वाटतं नाही शेअर झाल्या पाहिजे. ते तुमच्या खासगी किंवा पर्सनल गोष्टी असतात, तुमच्या रुटीन मधल्या गोष्टी असतात. पण येस, इफ यू वॉन्ट टू पुट अक्रॉस युअर वर्क, तुम्हाला स्वतःबद्दल काही प्रमोट करायचं असेल, कुठल्याही पद्धतीचं काम तुमचं प्रमोट करायचं असेल, तर सोशल मीडिया ही खूप एक पॉवरफुल मीडियम आहे की एका छोट्या टाइम मध्ये किंवा कमी वेळामध्ये तुमचं काम अख्ख्या देशाभरात पोहोचतं. म्हणजे इट इज नॉट ओनली महाराष्ट्र रिस्ट्रिक्टेड, पण अख्ख्या देशामध्ये पोहोचतं की तुम्ही काय करताय ते. पण चला, आज आम्हाला एवढा सगळा वेळ दिलात, छान गप्पा मारल्या, त्याबद्दल आमच्या सगळ्या लिसनर्सकडनं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. मजा आली मला गप्पा मारून. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत होत्या ऍक्ट्रेस श्रुती मराठे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.